नमस्कार, जयस किचन मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं। तर आज आपण बनवणार आहे चिकन कोफ्ता। चला बघू। बघा 250 ग्राम चिकन खिमा बनवून आणलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। अर्धा कांदा बारीक चिरून घेतला आहे, मीठ आहे, चिली फ्लेक्स आहे, गरम मसाला आहे, लाल तिखट मसाला आहे, धनिया पावडर आहे, हळद आहे, काळी मिरी पावडर आहे, आला लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि तेल आहे। चला आता स्टार्ट करूया। आता मसाले टाकूया आपण सगळे। हे कांदा आहे चिरलेला, हे गरम मसाला आहे, काळी मिरी पावडर, लाल तिखट मसाला, मीठ आहे चवीनुसार, धनिया पावडर आहे, आला लसूण पेस्ट आहे, हळद आहे, चिली फ्लेक्स टाकूया आपण थोडंसं, कोथिंबीर टाकूया, तेल पण थोडंसं टाकायचं आहे आपल्याला। एकत्र मिक्स करूया चांगला। एकत्र व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला। चला आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आपण ह्याचे गोळे करून घेऊया। थोडंसं तेल हाताला लावूया। छोटे छोटे गोळे आपण करूया। चला आता आपण गोळे करून घेतलेला आहे। इथे बघा तेल गरम झालं आहे, तर आपण ह्याला एक एक करून तळून घेऊया। बघा आता मस्त तळून घेतलेला आहे, व्यवस्थित तळलेला आहे। तर आपण याला काढून घेऊ। हे बघा मस्त तळून घेतलेला आहे। आता ग्रेव्हीची तयारी करूया। कांदा चिरून घेतलेला आहे, 2 काजू घेतले आणि हिरवी मिरची घेतली आहे। तर आपण ह्याला व्यवस्थित भाजून घेऊया। ग्रेव्हीची तयारी करूया। कांदा मिरची घेतलेला आहे मिक्सरला लावून। हे बघा अख्खे मसाले पण टाकायचे आहेत आपल्याला। हे बघा कांदा मिरची काजू भाजून घेऊन त्याचं ग्रेव्ही आहे। हे व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला। बघा मसाले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। परत ह्याच्यात मसाले टाकायचे आहेत आपल्याला। धनिया पावडर आहे, काळी मिरी पावडर आहे,
गरम मसाला आहे, हळद आहे, कस्तुरी मेथी आहे, दही पण आपल्याला टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकायचं आहे. हे बघा व्यवस्थित मसाला भाजायचा आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत. हे बघा व्यवस्थित मसाला भाजले आहे, तेल सुटलं आहे. आता आपण फ्राय केलेले कोफ्ते टाकूया ह्याच्यामध्ये. आणि थोडंसं पाणी टाकूया आपण, आपल्याला हवं तितकं पाणी टाकायचं. हे बघा आता 10 ते 15 मिनिटं मंद आचेवरती याला व्यवस्थित शिजवून घेऊया. हे बघा तयार झालेली आहे चिकन कोफ्ता मस्त. हे बघा आजची रेसिपी तयार आहे चिकन कोफ्ता. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा. जयस किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.